नमस्कार. काल आपण प्रॅक्टिस सेटपर्यंत 16 झाला, आपला 17पर्यंत आलो होतो. 16 घरी सांगितला होता, 17तला पहिला प्रश्न सांगितला होता. आता उरलेली जी गणित आहेत ती आपण समजावून घेऊयात. प्रॅक्टिस सेट 17 मधला क्वेश्चन नंबर 2. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. म्हणजे काही कोणाची मापं दिलेली आहेत. यूज देम, त्यांचा उपयोग करून टू मेक पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगलचे पेअर तयार करा, जोड्या तयार करा. ज्यांची बेरीज 90 येईल दे आर कॉम्प्लिमेंटरी, आणि ज्यांची बेरीज म्हणजे सम, ज्यांची सम 180 येईल दे आर सप्लिमेंटरी. बघा आता अँगल बी 60 आहे, अजून अँगल बी आणि अँगल एल 60 प्लस 30 सो 90. सो अँगल बी आणि अँगल एल आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं लिहायचं. नंतर अँगल बी प्लस अँगल जी बरोबर 60 प्लस 120. मग अँगल बी अँड अँगल जी आर सप्लिमेंटरी अँगल्स असं लिहायचं. आता एक बीचं काम संपलं, बी सगळ्याची बेरीज करून पाहिली. आता एन बी काढून टाकायचं. एनचं बघा बरं, एन आणि वायची बेरीज 120 येते नाही, एन आणि जे ची बेरीज 180 येते. बघा अँगल एन अधिक अँगल जे बरोबर 30 प्लस 150 बरोबर 180 डिग्री. सो अँगल एन अँड अँगल जे आर सप्लिमेंटरी अँगल्स. आता अँगल एन डी ची बेरीज नाही येते, एन आणि ई ची नाही येते, एन आणि एफ ची नाही, आणि एन आणि जी ची पण नाही. एन पण संपला. आता वाय घ्या. वाय 90 आहे, वाय आणि जे ची बेरीज जास्त होते, वाय आणि डी ची पण जास्त होते. वाय आणि ई दोघांची बेरीज 90 येते. बघा सो अँगल वाय प्लस अँगल ई 90 प्लस 0 सो 90. सो अँगल वाय अँड ई आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. वाय आणि एफ ची नाही येते, आणि वाय आणि जी ची पण, वाय पण संपला. आता जे आणि डी ची करा, जे आणि ई ची करा, जे आणि एफ ची करा, जे आणि जी, जे पण गेला. आता डी डी आणि ई ची बेरीज 75 येते, डी आणि एफ ची बेरीज 90 येते. बघा सो अँगल डी प्लस अँगल एफ इज इक्वल टू 75 प्लस 15 सो 90. सो अँगल डी आणि अँगल एफ आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. डी आणि जी ची बेरीज जास्त होते, ई आणि एफ करा, ई आणि जी नाही येते, आणि शेवटच्या दोघांची पण नाही. सो दीज आर द 4 पेअर्स. 1 2 3 4 5 पेअर्स आर देअर. हेच त्याचं उत्तर आहे. बघा मी आता जे फळ्यावर लिहिलंय हे. तिसरा प्रश्न पहा. तिसऱ्या प्रश्नामध्ये इन ट्रायंगल एक्स वाय झेड. बघा ट्रायंगल एक्स वाय झेड आहे, आकृती काढायची नाही. y is 90 म्हणजे इट इज राईट अँगल. राईट अँगल ट्रायंगल काढायला लागेल तुम्हाला. ओके, मेजर अँगल y 90 डिग्री. फाइंड द काइंड ऑफ पेअर्स टू x and z मेक. आता बघा x आणि z कोणत्या प्रकारचे कोण येतात. So angle x plus angle y plus angle z is equal to 180 degree. याचं कारण काय आहे? अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल किंवा सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. याचा y 90 आहे, हा 90 तिकडे जाईल. Hence, angle x and angle z are pair of complementary angles because sum of that two angle is 90 degree. काय केलं कळलं का? तिघांची बेरीज 180. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल म्हणतात, किंवा सम ऑफ मेजर ऑफ ऑल थ्री अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. Put y 90 plus 90 becomes minus, so you will get x plus z is equal to 90. Sum of that two is 90. That's why that two angles are
कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. चौथं, डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू अँगल. बरोबर का, डिफरन्स म्हणजे फरक. मेजर्स ऑफ टू अँगल्स म्हणजे दोन कोणांच्या मापातला फरक. ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40. कॉम्प्लिमेंटरी पेअर आहेत ते, म्हणजे दोन कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या मधला फरक जो आहे हा 40 आहे. डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40. दोन कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या मधला फरक 40 आहे. आता त्यातला आपण जर छोटा मानला, बघा दोघांची बेरीज 90 आहे बरं का, तोंडी करून बघू आपण. दोघांचे हे ज्यांची बेरीज 90 आहे त्यांना कॉम्प्लिमेंटरी म्हणतात. आता दोन जण असे की ज्यांच्यातला फरक किती आहे, 40 आहे. मग समजा एक 20 आहे, दोघांचा फरक 40 आहे, म्हणजे 20 अधिक 40, पुढचा किती येईल, 60 येईल. कळतंय का, नाही समजत. दोघांचा फरक म्हणजे फरक म्हणजे वजाबाकी. हो, आता जेव्हा फरक शब्द येतो ना, जर आपण त्याचा लहान अँगल मानला, समजा लहान अँगल किती मानला, समजा 20 मानला. परत एकदा वाचा. द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40. जर दोघातला फरक 40 असेल, दोघातला फरक 40 आहे, 90 नाही सर, दोघातला फरक 40 दिला त्यांनी, पण ते कॉम्प्लिमेंटरी आहेत. दोघातला फरक 40 आहे, तर मी छोटा 20 मानला, तर मोठा 20 अधिक 40 60 होईल. बघा बरं, दोघातला फरक 40 आहे का, 60 वरून 20 गेले, 60 वजा 20 बरोबर 40. कळतंय का, म्हणजे जरी फरक दिला तरी आपण मिळवतोय. समजा एक 40 आहे, दोघातला फरक म्हणजे दुसरा किती, 80, म्हणजे ते 40 त्याच्यात मिळवतोय मी. 40 आणि 40 बघा बरं, दोघांच्या वरती 40 आहे. समजा एक 50 आहे, पण दोघातला फरक किती आहे, 40 आहे, पुढचा किती असेल, 90. बघा बरं, 90 वजा 50 40 आहे का, म्हणजे मी छोटा घेतला तर त्याच्यामध्ये मी 40 मिळवतोय, म्हणून त्यातला स्मॉल जो आहे तो एक्स मानणार आहे मी, आणि त्याच्यात 40 मिळवणार आहे. लेट मेजर ऑफ स्मॉलर अँगल बी एक्स डिग्री, measure of greater angle x plus 40, but they both are complementary angles, म्हणजे त्यांची बेरीज 90 आहे, म्हणून हा x आणि हा x plus 40 या दोघांची सम 90 आहे. कंसात म्हणायचं मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 90. सम ऑफ मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 90 डिग्री. ओके, किती x झाले होय, 2x. एक काम करतो, सेम गणित घेतो मी, फक्त 40 च्या ऐवजी 50 घेतो बरं का. काय घेतलं मी आता, बदललं मी. तेच गणित आहे बघा. चौथं, डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 चे इंस्टेड ऑफ 40 टेक 50. So measure of small angle bx, measure of greater angle bx plus 50. The sum of that two angle is x plus 50 is equal to 90. X to x plus 50 is equal to 90. That plus 50 becomes minus. So remains the 40. And गुणिले 2 भागिले होईल. So it is the value of x. Let काढून टाकायचं. Measure of smaller angle b च्या ऐवजी इक्वल टू म्हणायचं 20, आणि मेजर ऑफ ग्रेटर अँगल x plus 50 याची किंमत 20 plus 50 70. बघा बरं, 70 आणि 20 90 झालं का. म्हणजे तुम्ही काय करायचंय, तुम्हाला पुस्तकात 40 म्हणजे फक्त ते 40 घ्यायचे. 40 हे 50 येईल, हे 25 येईल, मग हा 25 आणि तो 40 आणि 25 आणि 40 65 येईल.
म्हणजे 65 आणि 25 त्याचं उत्तर असेल. यू कॅन सॉल्व दॅट इझिली. हे महत्वाचे बरोबर. त्यातलं 5वं गणित. क्वाड्रॅटिक PTNM इज अ रेक्टँगल. राईट द नेम्स ऑफ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. सेम घेतो मी, नाव बदलतो. क्वाड्रिलॅटरल PTNM आहे ना, मी दुसरा घेतो. क्वाड्रिलॅटरल XYZW is a rectangle. Okay, and write the pair of supplementary angles. आता बघा, ही ओळ दिल्यावर तुम्ही असं म्हणायचं मेजर अँगल x is equal to y is equal to z is equal to w is equal to 90. कारण लिहायचं each angle of rectangle is 90 degree. ही सगळ्यात महत्वाची ओळ. चौघ 90 आहे. each angle of rectangle is 90 degree. प्रत्येक बरोबर आहे. आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो. झाले ना तरी हा. मग आता बघा, मला सांगा बरं आता किती पेअर होते तिथं. कॉमन सेन्स सप्लिमेंटरी ज्यांची बेरीज 180 आहे असे कोणते कोण आहेत. लिहायचं कसं बघा. angle x plus angle y is equal to 90 plus 90 is equal to 180. So angle x and y are supplementary angles. Right? आता y plus z 90 plus 90. So y and z are supplementary angles. बरोबर आहे का. सप्लिमेंटरी. हा, दोन झाले. एक्स वाय झाला, वाय झेड आणि डब्ल्यू. 90 प्लस 90 म्हणजे 180. सो अँगल झेड अँड डब्ल्यू आर सप्लिमेंटरी अँगल्स. डब्ल्यू अँड एक्स बरोबर 90 प्लस 90. सो डब्ल्यू अँड एक्स आर सप्लिमेंटरी अँगल्स. आता एक्स आणि झेड angle x plus angle z बरोबर 90 plus 90. So angle x and angle z are supplementary angles. आणि angle w plus angle y बरोबर 90 plus 90 is equal to 180. So angle w and y are pair of supplementary angles. म्हणजे बघा बरं का, ही एक जोडी 2 3 4 5 आणि 6. There are 6 pair of supplementary angles. How many pairs? 6 pairs. म्हणजे तुम्ही 5वं पण सोडू शकता. आता 6वं बघा. If measure angle A 60 घेतो बघा instead of A. What is the measure of supplement of the complement of angle A? What is measure of the supplement of the complement of angle A. क्वेश्चन. प्रश्न नीट समजून घ्या. काय प्रश्न नीट वाचायला परत. तुम्हाला मेजर अँगल A दिलेला आहे. वाचला का. नीट वाचा एकदा. अंडरस्टँडिंग इज टू मच इम्पॉर्टंट. समजून घेणं फार महत्वाचं आहे. समजलं नाही तर काहीच येणार नाही. काय करायचं हेच माहित नाही तर आपण कसं काय त्याची किंमत काढणार. हा, काय म्हणते बघा बरं. व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे कुणाचा. ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ ए. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए चा सप्लिमेंट काढायचा आहे. मग आधी आपण कॉम्प्लिमेंट ऑफ ए काढू. लेट कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए px डिग्री. म्हणजेच ए आणि एक्स हे कॉम्प्लिमेंट झाले म्हणजे अँगल ए प्लस एक्स इज इक्वल टू 90. ए इज 60 प्लस एक्स इज इक्वल टू 90. 90 minus 60, so 30. It is a complement. So complement of
कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज 30 डिग्री. बघा कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए एकच काढलं मी फक्त. हे आपण शिकलो ना काल. कॉम्प्लिमेंटरी अँगल लेट कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स म्हणतो आपण. कोणाचा ए आहे म्हणजे ए आणि एक्स बरोबर 90. ए ची किंमत 60 आहे. 60 मायनस झाला म्हणजे एक्स 30 आला. म्हणजे एक्स म्हणजे कोण आला ए चा कॉम्प्लिमेंट आला म्हणून कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज 30. काय काढायचं सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए. व्हॉट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए 30. यू हॅव टू फाइंड द सप्लिमेंट ऑफ द 30 डिग्री. मग सप्लिमेंट लेट supplement of the angle 30 bx. परत x मान दोघांची बेरीज 30 plus 60 is equal to 180. Hmm, 150 180 60 30 गेले. So 150 is the answer. कळतंय का? समजा तुम्ही 70 घेतलं 70 20 येईल आणि हा 20 म्हणजे 100 किती 60 येईल. बरोबर आहे का? बघा बरं. हा ओके. आता शेवटचं 7वं गणित समजून घ्या आधी. महत्वाचं ते काय म्हटलंय बघा. इफ अँगल ए अँड बी आर angle A and B are supplementary angle. Supplementary angles म्हणजे angle A plus angle B is equal to किती हो 180 डिग्री. पुढे काय म्हटलंय मेजर अँगल B बरोबर किती आहे x plus 20 आहे. A and B are supplementary angles and मेजर अँगल B बरोबर x plus 40 फाइंड अँगल ए. असंच येतो. गणित बदलून घेतलं बघा मी 7वं झालं. मग तुम्ही काय म्हणणार पहिली ओळ तीची बघून लिहिणार. हीच ओळ बघून लिहायची. हे झालं एक्झाम्पल. अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स. सो अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. सप्लिमेंटरी म्हणजे बेरीज 180 पण बी दिला x प्लस 40 बरोबर 180. हे दोघं जण तिकडे हातून द्या. 180 मायनस एक्स मायनस 40. हा प्लस होता मायनस झाला प्लस होता मायनस झाला. 180 40 गेले 140 मायनस एक्स. फिनिश. दॅट इज द आन्सर. सो व्हॉट वुड बी द मेजर अँगल ए. सो मेजर अँगल ए इज इक्वल टू 140 मायनस एक्स. Instead of x plus 40 in your book there is a x plus 20. You can solve that easily. All of you understand? Now here problem set 70 is over. Now page number 28. Listen carefully. Let's discuss. समजून सांगतो. You have to listen carefully. Okay? नीट पहा. Number 1. You have to discuss only. सब आपल्याला डिस्कस करायचं. टू acute angles can make a pair of complementary angles. Discuss the following statement. If statement is right, give an example. It is wrong, state why. म्हणजे करेक्ट असेल तर एक एक्झाम्पल द्या. नसेल तर का करेक्ट नाही ते सांगा. टू acute angle can make a pair of complementary angle. टू acute angle. Yes, acute असतात ना. acute म्हणजे लघु कोन. Yes. दोन अँगल काढायचे किंवा एक्झाम्पल द्यायचं म्हणजे आकृती काढायची असं काही नाही. ॲक्युट म्हणजे 90 पेक्षा लहान. तुम्ही म्हणायचं अँगल ए बरोबर 50 अँगल बी बरोबर 40. सो अँगल ए प्लस बी इज इक्वल टू 50 प्लस 40 सो 90. हेच अँगल ए अँड अँगल बी आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कळलं पहिलं. दुसरं two right angles can make a pair of complementary angles. No. Answer is no. दोन right angle बघा. A B C
angle ABC plus angle PQR is equal to 90 plus 90, 180. Sum is not 90, hence is not equal to 90. बरोबर 90 नाही बेरीज 180 येते. Hence angle ABC and angle PQR are not complementary angles, they are supplementary angles. म्हणजे याचं हे सेम एक दो या त्याच्या समोरच आहे बघा. टू राईट अँगल्स कॅन फॉर्म अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे समोर समोर जे आहेत राईट अँगल्स जे आहे ना इथं काही उत्तर 180 आलं. तुम्ही म्हणा अँगल एबीसी आणि अँगल पीक्यूआर आर नॉट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. त्याच्या खाली ओळखायची एबीसी आणि पीक्यूआर आर सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे तुम्हाला हे समोर समोरचे दोन्ही आले. पहिलं जे होतं त्याचं हे होतं. आता तिसरं बघा. वन ॲक्यूट and one obtuse angle can make a pair of complementary angles. बघा बरं का. वन acute and one obtuse. एक acute असेल आणि एक obtuse असेल can make a pair of complementary angles. म्हणजे बघा एक कसं घ्यायचं आहे ABC 60 आणि एक कसं घ्या 100 घ्या. एक ऑप्ट्यूस एक ॲक्यूट दोघांची बेरीज ABC प्लस PQR 60 प्लस 100 सम इज 160. ते म्हणतायत कॉम्प्लिमेंटरी येते का 90 नाही. सो angle ABC and angle PQR are not complementary angles. Is that clear? कारण acute angle is greater than 90 degree. Hence they are not complementary. चौथं, two acute angles can form a pair of supplementary. Two acute angles 60 70. ABC plus PQR 60 plus 60 130. So angle ABC and PQR are not supplementary. उत्तर याचं नो येईल. कारण समजा 89 हायेस्ट ॲक्यूट अँगल आहे. आपण दोन्ही 89 घेतले. So the sum of that two angle is 178. So it is not 180. Okay? So that's why they are not supplementary. And last one acute and one obtuse angle can form a pair of supplementary. Yes. काय म्हणायचं? Yes. फक्त पेअर कशी घ्यायची? हे बघा. एक 60 घ्या आणि एक 120 घ्या. and angle ABC plus PQR 60 plus 120 180. Obtuse acute. आलं का? आणि मग म्हणायचं ABC and PQR are supplementary. साखच घ्यावा असं काही नाहीये. तुम्ही हा 120 घ्यावा नाही. हा तुम्ही 150 घेऊ शकता. हा 30 घेऊ शकता. कसाही घ्या. पण एक ऑप्टिस घ्या एक ॲक्यूट घ्या. they can be form a supplementary angles. Now one more concept is there. So name of that concept is opposite ray. Opposite rays. Two rays which have a common origin and for a straight line are called opposite rays. आता बघा opposite rays म्हणजे काय ते पाहूया आपण. समजा मी असे दोन रेज काढले P Q R O
सी आणि डी. रे पी आर and ray PQ have common origin P. दोघांचा आरंभ बिंदू म्हणजे सुरुवात कुठून होते ते सेम आहे बघा, पी आर आणि पी क्यू. ओके, प्रक्षेपण क्षेत्र म्हणून आपण त्याला. इज अ कॉमन ओरिजिन बट बोथ डू नॉट फॉर्म स्ट्रेट लाईन. पण ते स्ट्रेट लाईन तयार करत नाही. बट इन दॅट फिगर रे ओडी इकडचा एक बाण आणि इकडचा एक बाण आणि रे ओसी हॅव कॉमन ओरिजिन अँड फॉर्म अ स्ट्रेट लाईन. ओरिजिन कॉमन आहे आणि स्ट्रेट लाईन तयार झाली. हेच दे आर रे ओडी and ray OC are opposite rays. So that's why they are called opposite rays. Is that clear? Straight line जर दिसली तर आणि तरच then and then they are opposite rays, otherwise they are not opposite rays. It is a definition and it is an example. One more example we take. Just listen. Name of pair of opposite rays. आता बघा मी एक आकृती काढतो, त्याच्यात मला फक्त opposite rays चे पेअर सांगायचे. क्वेश्चन बघा बरं का. नेम ऑफ पेअर्स ऑफ ऑपोजिट रेज इन दिस फिगर अलॉंग साइड. याच्यात ऑपोजिट रेज पुढे स्ट्रेट लाईन इज दॅट. ओके, PQ इज अ स्ट्रेट लाईन अँड M इज द ओरिजिन. इज दॅट क्लिअर? सो MQ अँड MP, रे MQ अँड रे MP, that two rays have M is a common origin and their direction is opposite. That means they form straight line. They form a straight line such that. So that's why ray MQ and ray MP are opposite rays. Isn't it? Got it? That is the definition. They have common origin M and form a straight line as it is. So that's why ray MQ and ray MP are the opposite rays. It is a one pair. Now, second pair is, which is the second pair? Listen here. Ray MS and ray MR. M is the common origin and they are in the opposite direction. They form a straight line. बघा ना, त्यांचा आरंभ बिंदू जो आहे ना, सुरुवात झालेला तो सारखा आहे आणि त्यांची दिशा मात्र विरुद्ध आहे आणि ते सरळ कोण तयार करतात, स्ट्रेट लाईन तयार करतात. म्हणून हे झाले ऑपोजिट रेज. दोन पेअर आहे. आर द रे बघा बरं का. आता याच्यात एक प्रश्न विचारतो तुम्हाला. आर द रे MS and ray MQ are opposite ray? Give the reason. तसं रिझन द्यायचं आपल्याला. बघा बरं पुढे MS आणि MQ हे दोघं ऑपोजिट रे होतील का? Answer is no, because they have common origin but they do not form. They do not form straight line. So that's why they are not opposite rays. Is that clear? So you have to solve practice. तुम्ही प्रॅक्टिस सेट 18 सोडवायचं आहे. त्याच्यात त्याचप्रमाणे 28 पानावरचं लेट्स डिस्कस जे आहे ते पण करायचं आहे आणि 17 मधले उरलेले सगळे गणित करायचे आहेत. थांबूया. धन्यवाद.